दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे। परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकलात तर तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील। स्वामी म्हणतात, भक्ती म्हणजे रोज मंदिरात जाणे, पाठपूजा करणे किंवा उपवास करणे हे नाही, तर भक्तीची पहिली पायरी म्हणजे सर्व प्राणीमात्रावर दया करणे। सर्व प्राणीमात्रात एकच ईश्वर आहे ही भावना ठेवणे, कोणाचाही द्वेष न करणे, भगवंताच्या नामाचे कीर्तन, श्रवण, ध्यान करणे आणि जप तप साधना यात सातत्य ठेवणे ही भक्तीची दुसरी पायरी आहे। भक्तीची तिसरी पायरी म्हणजेच समाधी। ज्या वेळेस साधक शांत, समाधानी, ज्याला मी आणि माझे असे काहीच नाही, ज्याला सुख दुःख समान, तोच समाधीमध्ये स्थिर होतो। आणि एकदा का समाधी स्थिर झाला की तीच मुक्तीची खरी अवस्था असते। आणि हीच अवस्था एखाद्याला प्राप्त झाली तर तो परमेश्वर स्वरूपच होतो। ही अवस्था प्राप्त करण्यासाठी साधकाला कोठे जंगलात वगैरे जाण्याची गरज नाही, घरात राहूनच हे सर्व प्राप्त करू शकतो। त्यासाठी मी तुम्हाला त्रेतायुगामध्ये जनक राजाने मोक्षप्राप्ती कशी केली ते तुम्हाला सांगते। एक महान ऋषी मुनी होते, त्यांना एक बालक होता। तो बालक मोठा झाला तेव्हा त्याने आपल्या पित्याला विचारले की, पिताश्री, मला तुमच्याकडून दीक्षा घ्यायची आहे, ती तुम्ही मला द्यावी। तेव्हा ते ऋषी म्हणाले, मी तुला दीक्षा देऊ शकत नाही, कारण मी बराच काल तप करून सुद्धा जे प्राप्त केले नाही ते घरात राहून जनक राजाने प्राप्त केले आहे। तेव्हा ऋषी बालक म्हणाला, पिताश्री, ते कोठे राहतात, त्यांचे राहण्याचे ठिकाण मला सांगा, मी आत्ताच जाऊन त्यांच्याकडून दीक्षा घेतो। ऋषी बालक जेव्हा जनक राजाकडे गेला तर त्याने बाहेरूनच पाहिले की राजा आपल्या बायको मुलांबरोबर गप्पा गोष्टी करत होते। हे पाहून ऋषी बालकाने मनोमन विचार केला की हे तर आपल्या संसारात खूपच रमलेले आहेत, हे मला काय दीक्षा देणार। बालक आपल्या पिताश्रीकडे आला, त्याने सर्व हकीकत त्यांना सांगितली। तेव्हा ऋषी म्हणाले, पुन्हा तू त्यांच्याकडे जा। तेव्हा तो बालक पुन्हा जनक राजाकडे गेला। तेव्हा त्याने बाहेरूनच पाहिले तर जनक राजा आपल्या सेवकांबरोबर राज्यकारभाराविषयी काहीतरी बोलत होते। तेव्हा ते ऋषी बालक दीक्षा न घेता परत आला आणि पिताश्रींना सर्व काही सांगितले। तेव्हा ऋषी म्हणाले, आता तू पुन्हा जा आणि दीक्षा घेतल्याशिवाय परत येऊ नकोस। तसे बालक पुन्हा राजवाड्याकडे गेला। थेट त्याने जनक राजाची भेट घेतली आणि म्हणाला, मी तुमच्याकडे दीक्षा घेण्यासाठी आलो आहे। मी 2 वेळा येऊन गेलो, पण तुम्ही आपल्या मुलाबायकोंमध्ये कारभारात रमलेले होता। तेव्हा जनक राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुला दीक्षा देणार, पण मी सांगितलेले काम केलेस तर। जनक राजा म्हणाला, एक वाटी घे, ती वाटी पूर्ण तेलाने भर आणि संपूर्ण राजवाड्याला प्रदक्षिणा घाल। त्या वाटीतले तेलाचे एकही थेंब पडता कामा नाही, तरच मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकार करेन। त्या बालकाने राजवाड्याला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली। तेव्हा त्याला पाण्यासाठी खूप लोक जमा झाले। वाटीतले तेल पडू नये म्हणून त्या बालकाचे सर्व लक्ष त्या तेलाकडे होते। तो इकडे तिकडे पाहू शकत नव्हता, सरळ रस्त्याने चालला होता, पण राज्यातील सर्व लोक त्याला मात्र पाहत होते। त्या ऋषी बालकाने
राजवाड्याला प्रदक्षिणा घातली आणि राजाला म्हणाला, मी तुमच्या परीक्षेत पास झालो, आता तुम्ही मला आपला शिष्य म्हणून स्वीकार करा. तेव्हा राजाने त्या बालकाला विचारले, तू जेव्हा तेलाची वाटी घेऊन रस्त्यातून चालत होतास तेव्हा तुला कोणी कोणी पाहिले? तेव्हा ते बालक म्हणाले, महाराज, मला सर्व लोक पाहत होते, पण मी कुणाकडे पाहत नव्हतो. माझे सर्व लक्ष फक्त वाटीतल्या तेलाकडे होते. तेव्हा जनक राजा म्हणाला, जसे तुझे लक्ष फक्त तेलाकडेच होते, तसेच मी संसारात असून सुद्धा माझे लक्ष फक्त त्या परमेश्वराकडेच आहे. मी संसारात राहून सर्व कर्तव्याचे पालन करत असताना मला लोक पाहतात, पण मी मात्र लोकांना पाहत नाही. मी आपल्या मुलांबरोबर आणि पत्नीबरोबर तात्पुरता व्यवहार करतो. हे राज्य माझे किंवा ही मुले बायको माझी आहे असे मी कधीच म्हणत नाही. मी माझ्या वाटेला आलेल्या कर्तव्याचे फक्त पालन करत असतो. तेव्हा त्या बालकाने जनक राजाच्या पायावर डोके ठेवून मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे अशी विनंती केली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.